तर आपण जात आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅचला सुरुवात इथे करत आहोत. आमच्या गावातील वरिष्ठ नागरिक आमचे काका ते हळूहळू व्यासपीठावर येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. देवा ठाकूर याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ब्लास्ट. चेंडू सीमारेखा पार येतो षटकार. पहिला चेंडू देवाने टाकला आणि लगेचच त्याच्यावर ऋतिकचा ब्लास्ट पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली आहे. हा सामना देखील रंगतदार होईल मित्रांनो, कुठेही जाऊ नका आपण. पुढचा चेंडू देवाचा राईट आर्म ओव्हर द विकेटने सन्मान दिलाय. क्लास स्ट्रोक खेळला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये शतरक्षक हलकासा मिसफील्ड त्याच्यावर आलेली एक धाव. धावसंख्या 7 धावा धावबलकावर 7. सध्या तरी आपण पाहतोय मित्रांनो, एका बाजूला जय श्रीराम ठाकूरपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मायरा स्पोर्ट्स मयूर पाटील फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूला हरीश ठाकरे फॅम टीम. सामना हा रंगतदार तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मायरा स्पोर्ट्स संघाचे नक्कीच पाठीराखे पोचलेले आहेत. संदीप पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मायरा स्पोर्ट्स मयूर आणि भूषण पाटील फॅम टीम आहे. पुढचा चेंडू देवा ठाकूर याचा ऑफस्टिकचा चेंडू गुडघ्यावर टिकून मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना आपण पाहतो देवा ठाकूर याला. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन फ्रंटलाईन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा तिसरा दिवस आणि आता भिवंडी इमर्जन्सीमधील सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर क्वालिफाय मॅच असेल. मोठा फटका आला इथे. चेंडू चाललाय सीमारेखा पार येतोय मॅक्सिमम 6. अशाच फटक्यांना हा खेळाडू जाणला जात आहे. करण याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. धावसंख्या धावबलकावर लागलेल्या आहेत. आमचे स्कोरर मयूर सांगत आहेत 13 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 13 धावा खर्च केल्यात देवा ठाकूर या गोलंदाजाने. मोठमोठ्या स्पर्धा अजूनही कमिंग सून आहेत या मैदानावर. आपला आमदार ट्रॉफी कधीही दस्तक देऊ शकतो. 10वी आणि 12वीची परीक्षा होणं बाकी आहे. त्यानंतर मायरा स्पोर्ट्स संघाचा एक बिग शो तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावर. भव्य डे नाईट स्पर्धा ती देखील ठेवण्याचं त्यांचं काम सुरू आहे. पुन्हा एकदा बॅटची एज समोर खेळलाय. गोलंदाज पोचू शकला नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट करताना करण. धावसंख्या 14 धावा धावफलकावर 14. सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेब नक्कीच मॅजिक बॉक्समध्ये थोडंसं सर्व गोष्टीकडे लक्ष देखील देणं फार महत्त्वाचं आहे. कारण की स्पर्धा सध्या तरी मी म्हणेल या चालू हंगामामध्ये सर्वात मोठी स्पर्धा आहे. कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाही या स्पर्धेमध्ये. जे आज आपल्यामध्ये नाही आहे त्यांना देखील आठवण म्हणून त्यांचा मॅजिक बॉक्स बनवण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिंगल धाव षटक कंप्लीट. तर पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धावा आलेल्या आहेत. धावफलकावर 15 धावा. गजेंद्र गुलवी आणि अजय पाटील तुम्ही समोरच पाहतायत. सन्माननीय बाल्यामामा म्हात्रे यांच्या कटआउटच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅजिक बॉक्समध्ये. गुरुवर्य नक्कीच एक चांगला उल्लेख आपण नेहमी करत असतो. ग्रामीण सम्राट मित्रांनो, जेव्हा खासदार नव्हते ना बाल्यामामा, तेव्हा त्यांची जी जनसेवा होती आणि मी म्हणेल की भिवंडीच्या तमाम जे बाल्यामामाचे जे लाडके आहेत आपले सर्वांचे तर आहेतच, आणि ज्यांचे जे लाडके आहेत ना बाल्यामामा, ते त्यांचे तावीज म्हणून ओळखले जाणारे बाल्यामामा आहेत. आणि आज कल्याण नव्हे, शापूर, मुरबाड, वाडा, कल्याण
या परिसरातील देखील लोकांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे बाल्या मामा यांना आणि तो नक्कीच या भिवंडीकरांचा जीव की प्राण बनलेला आहे. परेश महाजन सर 5 षटकांचा सामना आहे हा असा ऑर्गनाइज कमिटीने सूचना नुकतीच दिलेली आहे आम्हाला. नो डाऊट कल्पेश पाटील पंचांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. आता गोलंदाजीमध्ये वीरेन थोडंसं रनअप चुकत आहे. वीरेन याचा पहिला चेंडू आर के पाटील स्टँड इनकडून. ऑफस्टिकचा चेंडू इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज थोडंसं लेट पोहोचला गेला आणि 2 धावा देखील कंप्लीट करताना ऋतिक आपण पाहतोय. नक्कीच थोडीशी चुकीची माहिती पोहोचते आमच्यापर्यंत. गोलंदाज वेदान आहे काही हरकत नहीं है. नाम में क्या रखा है आपको काम अच्छा देना होगा आपके टीम के लिए नाम अपने आप होता है. तो वेदांचा पहिला चेंडू होता त्याच्यावर झेल उडाली होती. झेलपर्यंत पोहोचले नाही. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज वेदांत राईट हार्म ओव्हर द विकेटने और पी चेंडू पाठवलाय चाललाय चाललाय सीमा रेखा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर येतोय षटकार. त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. थँक्यू डीजे विवेक नाईकचं आम्ही कौतुक करू. मित्रांनो एक प्रामाणिक ऑपरेटर आहे विवेक नाईक. या स्पर्धेला दादानी त्याला सांगितलं आपल्याला डीजे पाहिजे. मात्र डीजे नव्हे तर त्यांनी फ्लाइंग डीजे लावला. इतका मोठा प्रेम आहे विवेकचं दादांवर. गजू भाऊ नो डाऊट सर्वांच्या मनामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये त्यांनी घर निर्माण केलं आहे. षटकानंतर आता गोलंदाज थोडीशी स्ट्राईक चेंज करते. राऊंड द विकेटने आता गोलंदाजी करेन. धावा झालेला आहे धावपलकावर 23 धावा 23. पहिल्या दिवशी आपण ऑर्केस्ट्रा ऐकलं आपण लाच्या दिवशी देखील आहे. आणि आई वज्रेश्वरी ब्रॉसबँड नेहमीप्रमाणे त्यांचं स्टँड श्याम नाही गॅलरी. कुठेच जाऊ नका मित्रांनो. 11 तारखेला सर्वांनी या. पुन्हा एकदा बॅटची एच हवेमध्ये अल्पेश चेंडूपर्यंत पोहोचला नाही आहे आणि एक सिंगल धाव ऋतिक कंप्लीट करताना आपण पाहतोय. सिद्धेशने मागच्या मॅचमध्ये 49 धावा बनवल्या होत्या. मात्र सिद्धेशला या मॅचमध्ये आपण ओपन करताना बघितलं नाहीये. 125 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. म्हणजेच फक्त भिवंडी इमर्जिंगचं हे षटकार आहेत. ग्रामीणचे षटकार अजूनही ॲड करायचे बाकी आहेत. क्या बात आहे. नाईटचे स्कोरर वेगळे आहेत. अल्पेश गायकवाड आज ते उपस्थित असणार आहे. मात्र हे काय चाललंय. ओम याला हा हुलकावून जाणारा चेंडू सीमेच्या दिशेने बॅकअप पाहायला मिळाला. चेंडू अडवला गेला. धावा मात्र 2च पूर्ण केलेल्या आहेत. मित्रांनो ओम ठाकूरबराचे कबीर मामा ठाकरे यांचे चिरंजीव फेमस बॉय. पुढचा चेंडू वेदांचं ओ हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोर उडवलाय चेंडूला. शतरक्षक खेळतोय. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलं आतापर्यंत ठाकूरपडा टीम संघाच्या माध्यमातून. जय श्रीराम नाव ऐकल्यानंतर अंगावर शहारे येत आहेत. नावामध्ये दम आहे संघाच्या. जय श्रीराम. तर सकाळी संध्याकाळी दुपारी जेव्हा कोणी मिळेल त्याला आवाज देणं फार महत्त्वाचं. जय श्रीराम. कारण की हिंदू आहोत. हिंदू जन्माला आलो आपण हीच आपल्यासाठी मोठी बाब आहे. वेदांचा पुढील चेंडू ऑफ स्टिकचा चेंडू गतीमध्ये थोडंसं जी लेंथ लाईन आहे ती भडकला होता तिथे. आणि आता व्हाईट आलेला आहे म्हणजे दबाव गोलंदाजावर देखील आहे. ऋतिक खेळतोय कडक स्ट्रोक. येणाऱ्या फलंदाजी म्हणजे भूषण पाटीलचं येणं बाकी आहे. मयूर पाटीलचं येणं बाकी आहे.
आमच्या गावातील आहेत ते फोर्स करण्याचा प्रयत्न, समोर खेळायचं होतं, मिस टाईम आहे, एक धाव पूर्ण. तर धाबा झालेल्या आहे. धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा, 29. आज मित्रांनो ग्रामीण संघानं तुम्ही देखील इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. तर सर्व ग्रामीण संघाने वेळेवर जो टाईम तुम्हाला दिलेला आहे तो टाईम फार महत्त्वाचा असेल, लक्षात असू द्या. जो टीम लेट येईल पद्धतशीर कारवाई केली जाईल, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं आपण नेहमी फायनलाइज करताना आपण संघांना बघितलेलं आहे. भिवंडीचं क्रिकेट एकच गोष्टीमुळे मागे आहे, तो म्हणजे वेळ. आयोजक पूर्णपणे सर्व तन मन त्या स्पर्धेला लावत असतात, तेव्हा तुम्ही तुमची उपस्थिती दाखवणं फार महत्त्वाचं आहे. दौर की समाप्ति पर रन संख्या 29 रन. अभी भी विकेट नहीं मिला गेंदबाजों को. अच्छी गेंदबाजी हो रही है लेकिन विकेट भी काफ़ी ज़रूरी है. अब तक 29 रन बनाए यहाँ पर बल्लेबाजों ने. गेंदबाजी में परिवर्तन, फिर से एक बार गेंदबाज अब बिल्कुल तैयार होते हुए. सनी मोरिया गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ. सामने गैलरी इन से गेंदबाजी करने के बिल्कुल तैयार. सभी का हार्दिक स्वागत फिर से एक बार. आज का ये तीसरा दिन जहां पर भिवंडी इमर्जिन का क्रिकेट आप देख रहे हो. सनीचं नवीनच अंदाज तुम्हाला रनअप घेण्याचं पाहायला मिळत आहे. लेदरचा हा खेळाडू आहे आणि नक्कीच टेनिस क्रिकेटमधील अशा प्रकारचं रनअप पहिल्यांदा मी बघितलंय. तिथे पंच देखील शेवटपर्यंत बघत राहिले गोकुलदास पाटील सर. मिस्टर कूल गोकुलदास पाटील. चला गोलंदाजी सुरू करायची वेळ, वेळेनुसार 5 षटक समाप्त करायचे होते आपण. सनी मोरिया सामने गॅलरी इन कडून पहिला चेंडू अर्ध्या खेळपट्टीवर टाकला आणि त्याच्यावर मिळालेला हा चौकार. रनअप इतका चांगला घेतला होता आणि तितकाच परिवार जमलाय सारा, मिश्र परिवार जमलाय सारा, आज वाढदिवसाला सारे मिळून तितका चांगला रनअप घेतला होता, मात्र तितका खराब चेंडू टाकला पहिला. मला वाटतं ही गेम प्लॅन बी असावा देवा ठाकूरचं, ज्याने हा गोलंदाज रिलीज केला असावा आपल्या संघामध्ये. आपले जे मुख्य गोलंदाज आहेत त्यांना थोडा मागं ठेवलेला आहे. मला वाटतं आज साखरपुडा देखील आहे, तिकडेच गेले असतील सर्व खेळाडू. पुन्हा एकदा अधिक बाउन्स आणि हा चेंडू रेंजच्या बाहेर आणि इथे पहिला बॉम्बशॉट टाकला आहे असं पंच दर्शवतात आणि वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा सनी. राईट आर्म ओ द विकेटने मोठा फटका खेळलाय. मिस टाइम चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू थांबणार नाहीये. 1 बॉम्ब्स येतोय चौकार. मधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा झालेल्या आहे. 38 डेंजर झोन धावा आत्तापर्यंत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यस पंच काहीतरी दर्शवत आहेत. आमचे सेवक भरपूर मेहनत घेत आहेत या स्पर्धेमध्ये. चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेचच फेकून देत आहेत. सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांना आपण पाहतायत टी व्ही मॉनिटरवर, कारण की आजपासून VIP येणं सुरू होणार आहेत. पाहुणे मंडळी भरपूर मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित असणार आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक खाली क्षेत्रामध्ये खेळलाय आणि चेंडू कव्हरच्या वरतून षटकार. यानंतर त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाच्या कॅप्टनने तयारीत राहायचं आहे. या मॅचचा विजेता संघ आणि ठेमगरपाडा त्रिमूर्ती इंटरप्राइजेस गजेंद्र भाऊ गुलवी यांचा टीम यानंतर खेळणार आहे. क्वालिफाय मॅच टॉप 4 ची जागा बनवण्याकरिता
गोलंदाजी करताना गोलंदाज सनी याचा भरपूर समाचार घेतला आतापर्यंत. ऑफस्टिकचा चेंडू समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफ शतरक्षक आहे देवा, चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. आज मयूर पाटीलने सर्व खेळाडू जमा केलेले आहेत. आज सुट्टी देखील आहे सर्व खेळाडूंना आणि आज रविवार सुपर संडे स्पेशली गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या शो मध्ये तुम्हाला हे सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. आज भूषणला देखील सुट्टी आहे. राहुल आलाय, या आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राहुल पाटील. पुढचा चेंडू गोलंदाज सनी मोरिया, लेफ्ट आर्म फलंदाज सज्ज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू भरपूर महत्वाचा होता या षटकामध्ये, कारण की धावा भरपूर खर्च झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे षटकातील. ॲज अ प्रोफेशनल अंपर्स गोकुलदास पाटील सर आणि परेश महाजन सर, स्वप्नील पाटील सर आणि शकील कुडी सर या 4 पंचांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेला. येण्याचं टायमिंग आहे मात्र जाण्याचं टायमिंग नाहीये. मात्र हा काय कडक स्ट्रोक खेळलेला आहे स्लॉट मध्ये आणि बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. षटकार. साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. थँक्यू डीजे. थोडीशी चर्चा करू. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन भूषण पाटील काहीतरी मेसेज घेऊन चालला आपल्या खेळाडूंपर्यंत. येणाऱ्या फलंदाजी स्ट्रॉंग फलंदाजी येणं बाकी आहे. मात्र पाणी मित्रांनो, पाणी या स्पर्धेला कुमार रवी चंद्रकांत नाईक यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला थंडगार पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर धावपलकावर झालेल्या आहेत 51 धावा धावपलकावर 51. अर्धशतक देखील इथे कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये धावांची लूटमार तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा, त्यानंतर 14 आणि आता सनी मोरिया याच्या षटकामध्ये 22 धावा. 28 धावांवर ऋतिक खेळत आहे आणि त्याला साथ देताना करण 16 धावांवर खेळत आहे. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वेदांत पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे, ज्याने पहिला षटक टाकला होता. 14 धावा खर्च केल्या होत्या. विकेटची फार अपेक्षा आहे देवा ठाकूर या कॅप्टनला. कॅप्टन चिंतित आहे. आज खेळाडू अगोदरच त्यांनी ओपिनियन दिली होती पहिल्या मॅचमध्ये की माझे खेळाडू कधीच वेळेवर पोचत नाही, आणि आता तर या मॅचमध्ये 4 खेळाडू कमी आहेत. ज्यांना संधी मिळाली ते संधीचं सोनं करतील नक्कीच. हुक करण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे तिथे. 1 धाव झाली आहे. 1 अधिक मिळणार नाही आहे, फक्त 1च धाव आली आहे. धावसंख्या 52 धावा. आमचे कॅमेरामॅन सूरज मैदानाच्या आतमधून येताना रॉयल एंट्री प्रिंस मूवीज नाम ही काफ़ी है. अच्छे अच्छे को हिलाने वाली ये टीम प्रिंस मूवीज. कॅमेरामॅन सूरज चेहऱ्यावर नेहमी स्मित त्याच्या. प्युअर व्हेजिटर. पुन्हा एकदा समोर उडवण्याचा प्रयत्न आणि कामयाब. चेंडू सीमा रेखा पार. स्टँड अँड डिलिव्हर येतोय षटकार. कडक स्ट्रोक. विकेट कधी मिळेल? ठाकूरपरचे जे क्रिकेट रसिक आहेत ना, यूट्यूबच्या माध्यमातून जे मॅच बघतायत ते विचार करतात ते विकेट कधी येणार. फक्त धावाच तुम्ही खर्च करतायत. विकेट फार महत्त्वाचा असेल. दबाव आहे संघावर. जितक्या धावा खर्च केलेल्या आहेत तितक्या धावा बनवायच्या देखील आहेत, कारण की याच्यानंतर क्वालिफाय मॅच देखील खेळायचं आहे, जिथे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघ पूर्ण तयारीमध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. निव्या कंपनीचे चेंडू आहेत आणि त्या चेंडूची चामडी लोळवलेली आहे आतापर्यंत. कमॉन डीजे. गोरगरिबांची सेवा करतो दीन आणि
बदन अण्णांची पुन्हाही नाही त्यांच्या मागून रुपेश दादा मात्र साहेबांचा विश्वास. काय फलंदाजी होते. मला वाटतं या मॅचमध्ये सिद्धेशची आवश्यकता लागलीच नाहीये. मयूर पाटीलने एक एक खेळाडू असा निवडून घेतलेला आहे संघामध्ये की त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळते. हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे षटकारांची. नाही, आता विकेट मिळालाय. थोडंसं टाळ्या देखील होणं फार महत्त्वाचं आहे गोलंदाजीसाठी. भरपूर उशिरानंतर हा विकेट आला, मात्र आला विकेट. कारण की गोलंदाजाचा एकच रोल असतो, तो म्हणजे चांगली गोलंदाजी. इथे घेतलेला आहे विकेट. जाऊया डीजेच्या सोबत एक संगीत होऊन जाऊ द्या. मामासाहेबांचा दिलदार राजा आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. तर न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटर शुभम 28 धावा बनवल्या. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील. आमचे कौशल गुलवी देखील आता जोडलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्या बात आहे. आमचे मित्र जयदुर्गा बीस संघाचे माजी खेळाडू आणि जयदुर्गा बीस संघाचे कोच प्रशांत गुलवी हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समोर खेळलाय लॉंग ऑपर क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र त्याला हुलकावून जाणारा चेंडू सीमा पार येतोय चौकार. भावांची साथ त्याला, साऱ्या भावांची एकी गुदे मागणे हे देवाला. संध्याकाळ झाली आहे असंही त्रिमूर्ती इंटरपॅचेस संघ पुढचा मॅच खेळणार आहे. तर प्रेक्षक येणारच आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक. अभिला फक्त धावण्याचं काम करावं लागेल. 2 चौकार अतिशय क्लासिकल ड्राईव्ह शुभमच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भावांची साथ त्याला, साऱ्या भावांची एकी गुदे मागणे हे देवाला. धावसंख्या 72 धावा धावफलकावर झालेल्या आहे. 72. तुम्हाला आठवत असेल जय बजरंग चषक अर्थात JB ट्रॉफीमध्ये मायरा स्पोर्ट्स संघाचे खेळाडू कोणीच नव्हते. जे मोठे मुख्य खेळाडू आहेत ते कोणीच खेळाडू नव्हते. तेव्हा राहुल पाटील याने अतिशय जबरदस्त खेळ सादर केला होता. जिथे 3 षटकापर्यंत फक्त 12 धावा होत्या, तिथे शेवटच्या 2 षटकामध्ये त्याने 36 धावा जोडल्या होत्या. तो कसं तरी करून 48 धावांचा टार्गेट ठेवला होता, मात्र गोलंदाजी नव्हती त्या संघामध्ये तेव्हा, म्हणून तो सामना ते हरले होते JB ट्रॉफीमध्ये. आज पूर्णचे पूर्ण खेळाडू उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा खेळ तुम्हाला चांगलाच पाहायला मिळाले आतापर्यंत. जास्तीत जास्त येलो पेन जो आहे वापरला गेला आहे. चौकार षटकार त्याला आपण पोपटी कलरचा देखील म्हणू शकता. तर धावा धावफलकावर झालेल्या आहेत 72 धावा. आणि आता शेवटचा षटक. इथे गोलंदाज लवेश सन ऑफ गणेश ठाकरे. फुटिबलचे एक जबरदस्त खेळाडू आहेत गणेश ठाकरे यांचे चिरंजीव लवेश ठाकरे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय नाईकला आपण दिला होता, ज्याने 5 षटकार ठोकले होते. मॅच सामना जिंकून दिला होता. पहिला चेंडूवर आणि पहिला धमाका लवेशच्या अगेन्स्ट. ऋतिकाच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6. क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात मदत तो करी, संकट काही जनतेसाठी पुढे उभा तो राही. ऋतिकच्या बॅटवर कोणत्या कंपनीचा स्टिकर नाही आहे, मात्र जी कोणती बॅट आहे त्या बॅटने फक्त चोपताच ठेवलाय. जबरदस्त फटकेबाजी. धावसंख्या 78 धावा धावफलकावर 78. हाय स्कोरिंगचा मॅच आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ओम चेंडू खाली आहे आणि ओमने देखील ही झेल सोडली आहे. एकोणऐंशी धावा झालेल्या आहेत. ग्रामीणच्या संघाने वेळेवर अगदी पोहोचायचं आहे, लक्षात असू द्या. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या सर्व संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. लवेश
ठाकरे श्यामने गॅलरी इन कडून शुभम सज्ज होत आहे. शुभमने देखील ऑन साईडला खेळलाय. भरपूर उंच आहे, डिस्टन्स कव्हर करू शकणार नाहीये, मात्र पहा झेल सोडली आहे. चौथी झेल सुटली या मॅच मध्ये. देवा चिंतेत आहे, हाताची घडी तोंडावर बोट. फिल्डिंग पोझिशन शॉर्ट थर्डमॅनला देवा, जर्सी नंबर 7. हैराम परीशन आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक समोर केलाय. सिंगल धाव लॉंगॉनवर, फक्त एकच धाव मिळेल. तुमच्याकडे 1 ते 2 खेळाडू चांगले असून फायदा नाही आहे. तुम्हाला प्रॉपर 4 गोलंदाज चांगले हवे. मग 4 बॅटर असले तरी चालेल, तेव्हा टीम तयार होत आहे. आज ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता मागच्या टॉसच्या अगोदर की आज साखरपुडा देखील आहेत ठाकूरपाडा गावामध्ये, त्या घरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे ते आले नाही, काही हरकत नाही आहे. मात्र शुभमने आज चांगलाच परफॉर्मन्स सादर केलेला आहे. मॅजिक बॉक्सच्या वरतून हा चेंडू सीमारेखा पार येतो षटकार. धन्यवाद डीजे. समोर जो बॅनर आहे सन्माननीय ग्रामीण सम्राट बाल्यामामा म्हात्रे, लोकप्रिय खासदार आणि त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके गजूभाऊ यांचा जो बॅनर आहे समोर, जो हॉल आहे त्या हॉलवर जो बॅनर आहे त्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. ओ वाईटचा इशारा. 88 धावा मायरानेच धावा बनवल्या होत्या. 85 आता त्यांनी त्यांचा रेकॉर्ड तोडला. म्हणजे किती धावा झाल्या आता? 88 धावा. रेकॉर्ड बनते ही तुटणे केली आहे. त्यांचं रेकॉर्ड तेच तोडतायत. मला वाटतं पुढच्या डावामध्ये भूषण फिल्डिंगला उतरणार असं वाटतो. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता बॅटर इथे आउट होईल. षटक समाप्त झालेले आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 89 आणि बरोबर 90 धावांचा एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेला आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो. 2च मिनिटांमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कारण की जिथे टीम मायरा स्पोर्ट्स बादवड मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावेल तिथे जय श्रीराम ठाकूरपाडा संघाची सलामीची जोडी तुम्हाला येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत कुठेच जाऊ नका. ऐका आपण डीजे विवेक नाईक यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी 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 आला. शिवसेना वाहतूक सेनेच्या शहर अध्यक्षस्थानी टिंबरपाडा भातवडच्या विभाग प्रमुख पदी. गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि रात्री. प्रभाकर अण्णांची पुण्याई. मित्रांनो नुकतीच माहिती मिळते मायरा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून मयूर पाटील यांनी या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज जे ठाणे जिल्हा ग्रामीण मॅचेसचा जो पूल आहे तो त्या पॉलमध्ये त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. हा होणारे सामने यानंतर अजून एक सामना होईल. त्यानंतर ग्रामीण संघांना देखील सुरुवात होईल.
ग्रामीणचा पहिला मॅच जो असणार आहे राहणाल आणि शेलार या संघाने वेळेवर पोहोचायचा आहे. चला आपण मॅचकडे लक्ष देऊया. ग्रामीणचा लॉट आलेला आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोचू. मात्र राहणाल आणि शेलार या संघाने वेळेवर येथे सज्ज राहायचं आहे. चला आता 5 स्टार जो आहे त्यांनी इथे बक्षीस लावलेलं आहे मयूर पाटीलसाठी. लागोपाठचे 3 किंवा कशीही 3 झेल जर पकडले तर रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक मयूर पाटीलला दिला जाईल. खास करून कल्पेश पाटील, अजय नाईक, तुषार नाईक आणि त्याचबरोबर क्रिश नाईक आणि प्रतीक गोरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पहिली धाव आली आहे. धावसंख्या 1 धाव स्कोरबोर्ड लागली जाते. अतिशच्या माध्यमातून आता राहुल स्ट्रायकिंगवर आलाय. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय नयन गोलंदाज, भूषण पाटील इन ॲक्शनमध्ये. आज दोन्ही बंधू एकाच मॅचमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. एकाने भिवंडी रिलायन्स KDLवर राज्य गाजवलेलं आहे तर दुसऱ्याने भिवंडीचे जे टावर आहेत नेटवर्क टावर त्याच्यावर कब्जा करून ठेवलेला आहे. 1 धाव पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल. हे सर्व जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत ना मयूर पाटील हे सर्व फ्रेंड्स आहेत. फक्त मयूर पाटीलसाठी ते खेळाडू आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. मयूर पाटीलवर भरपूर प्रेम त्यांचं सर्वांचं राहिलं आहे. मयूरचं आपण नाव घेतो आणि मयूर पाटीलचा आवाज तुम्ही ऐकणार आहेत या मॅचमध्ये. धन्यवाद संदेश पाटील. तर जे आव्हान ठेवलेलं आहे मायरा स्पोर्ट भादवड या संघाने ठाकूरपाडा संघाविपक्ष 90 धावांचं एक मोठं आव्हान आणि चांगली खेळी इथे दाखवली होती. ऋतिक यांनी 42 धावा कुठल्या होत्या, करण यांनी 28 धावा आणि शुभम 15. गोलंदाज तयार. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलेले मात्र तोपर्यंत सुखरूप पोहोचलं होतं. संधी होती 1 धाव घेण्याची आणि 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 3 वरती. एक मोठं धावसंख्येचं आव्हान आहे आणि तुम्हाला पहिल्या चेंडूपासून हिट आऊट नाहीतर गेट आऊटचा खेळ करावा लागणार आहे. मोठ्या फटकांची आवश्यकता इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला असणार आहे. तो म्हणजे जय श्रीराम ठाकूरपाडा ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. गोलंदाज तयार नयन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे. चेंडू जातो तो शॉर्ट कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. तोपर्यंत संधी होती 1 धाव पूर्ण करून घेण्याची. या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4 वरती. जय भवानी गुरुनाथ तरे यांचे बंधू इथे उपस्थित झालेले आहे. काका आपलं सहर्ष स्वागत आहे. तर गोलंदाज तयार. सामना करतो डावकुरा हाताचा फलंदाज राहुल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक आहे आणि 1च धाव. बघा तुम्ही ज्यावेळेस मोठ्या धावसंख्येचा पाठला करत असताना त्यावेळेस तुम्हाला हिट आऊट आणि गेट आऊटचा खेळ करावा लागतो. नक्कीच ठाकूरपाडा संघाच्या सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. गोल्डमॅन हरीश ठाकरे यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. आणि जर आजचा मॅच जर जिंकला तर आपण जो धाबा सांगणार त्या धाब्यावर आज पार्टी दिली जाईल. नक्कीच पारितोषिक लागलेलं आहे. मात्र तशा प्रकारचा खेळ होतोय का मैदानामध्ये? पंचांकडे दाद मागताना LBWची पंच अपेला फेटाळून लावत आहेत.
एकच धाव लेग बाईच्या स्वरूपात या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 5. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेले कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाही 5. हे आपण पाहू शकतो या स्पर्धेचे फोकस मॅन गजेंद्रभाऊ गुळवे यांना मैदानाच्या चारू बाजूने ते मैदानाचा एक पाहणी करताना आणि ज्या अर्थी तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजक आणि तसेच ही स्पर्धेची ज्या प्रकारे त्यांनी आखणी केलेली आहे, निश्चितच आत्तापर्यंत तरी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा पाहतात. गोलंदाज तयार शुभम. आपण आपल्या टी व्ही मॉनिटरवरती पाहू शकतो स्पर्धेचे फोकस मॅन माननीय श्री गजेंद्रभाऊ गुलवे यांना आपल्या सर्वांचे लाडके भाऊ, ज्यांचं नेहमीच कोणती स्पर्धा असो या ग्राउंडवरती त्यांचं मोठं योगदान असतं आणि आज त्यांची स्वतःची स्पर्धा आणि एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्यांनी आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत आणि प्रेक्षकांसाठी एक रजनी क्रिकेटचा महासंग्राम त्यांनी इथे आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. गोलंदाज तयार, शॉर्ट चेंडू हुक केलेला आहे आणि पहिला मोठा फटका येतोय फलंदाज आतिशच्या बॅटमधून, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका आतिशच्या बॅटमधून आला होता आणि ज्या फटक्यांची गरज आहे त्या फटक्यांची इथे प्रदर्शनी करताना फलंदाज राहुल याच्या बॅटमधून हा मोठा फटका. अशाच प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण का 90 धावा एक मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे आणि तुम्हाला याच प्रकारची हायलाईट क्रिकेट खेळावं लागणार आहे मैदानामध्ये आणि सोपं नसतं मित्रांनो. मात्र जर तुम्ही हा कारनामा केला तर निश्चितच तुम्ही क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये गणले जाणार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, यावेळेस मात्र एक जबरदस्त चेंडू गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून 22च्या स्वरूपात ही धाव येते. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 12 वरती. दैवत वायडे, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस मात्र एक चांगल्या गोलंदाजीचं उदाहरण दाखवताना गोलंदाज शुभम एक मोठा फटका खाला होता. त्यानंतर एक चांगला गोलंदाज असतो ना, त्याची पहिचान काय असते तर षटकार खाल्ल्यानंतर चेंडू निर्धाव टाकणं ही त्याची ओळख असते आणि ती ओळख इथं दाखवताना गोलंदाज शुभम गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, खूप शफल झाले होते, चेंडू यष्टांच्या वरून जातोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चेंडू लाईन ऑन लेंथवरती, गुड लाईन ऑन लेंथवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघा संदेश पाटील, एक जमाना होता ज्यावेळेस आपण आर.के. ट्रॉफीचं एक हायलाईट होते की ठाणे, रायगड, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली क्रिकेटची स्पर्धा आज मात्र गजेंद्रभाऊ गुळे यांच्या माध्यमातून आपण निश्चित म्हणू शकतो. तो ती जी टॅगलाईन होती की भिवंडी, ठाणे, कल्याण, रायगड सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली एकमेव टेनिस क्रिकेटची स्पर्धा ती म्हणजे हरिभक्त पारायण स्वर्गीय प्रभाकर दत्तात्रय गुळवे अण्णा यांच्या नावाने जी टुर्नामेंट भाऊने आयोजित केलेली आहे ती. बॅटर इथं होतोय बाद, बॅटची एज आणि एक सुंदर झील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून नवीन बॅटर येतो मैदानामध्ये अल्पेश, ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. एक जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश केला होता. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची अल्पेश याच्याकडे. इथून मात्र लायसन्स आहे, ऑन आहे, मोठे फटके खेळावे लागणार आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडूला खेळलेला आहे तो वाईडिश लॉंग ऑफच्या रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13 वरती. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीने ती धावसंख्या झालेली आहे 13. बघा ज्या प्रकारची गरज आहे ना, 90 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत आणि तुमची जी सुरुवात झालेली आहे ती 2 षटकं समाप्त आणि फक्त 1 बाद 13. तर ही चांगली सुरुवात नाही आहे जय श्रीराम ठाकूरपाडा संघाची. इथून येणारे 3 षटक आणि तुम्हाला जिंकण्याकरता ज्या धावा हव्या असतील त्या 77 धावा पाहिजेत. त्यामुळे इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. बघा इम्पॉसिबल नाही आहे, मात्र करून दाखवावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका इथून खेळावा लागणार आहे. ते फलंदाज अल्पेश आणि राहुल याला. एक षटकार मात्र या आत्तापर्यंत इनिंगमध्ये आलेला आहे तो राहुल याच्या बॅटमधून. फलंदाजी करण्यासाठी तयार फलंदाज अल्पेश, गोलंदाजीसाठी गोलंदाज नयन एकदा
पुन्हा एकदा नयन याला पाचारण करण्यात आलं होतं. नयन यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा तोच नयन. कर्णधाराने इथे विश्वास दाखवलेला आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाटी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेचून मारलेला आहे मिड विकेटच्या रिजनला. मात्र तिथं सहज सोपा झेल गडी बाद. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. नक्कीच एक मोठी स्पर्धा रजनी क्रिकेटचा महासंग्राम गजेंद्रभाऊ गुळवे यांच्या माध्यमातून आपण पाहत आहात. ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमघरपाडाच्या या क्रिकेट ग्राउंडवरती चालू असलेला सामना जय श्रीराम ठाकूरपाडा विपक्ष मायरा स्पोर्ट भादवड. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय लवेश. पाहूया याला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आतापर्यंत निराशा दोन्ही फलंदाजाकडून आलेल्या आहेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गणेश ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. पुन्हा एकदा आणि इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लवेश याची खेळू शमुसार. इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो अक्षय. आता मात्र पत्त्यांची जी बिल्डिंग असते ना जी लहान मुलं बनवल्याच्या नंतर कोसळतात तशा प्रकारे इथे फलंदाजी कोसळताना फलंदाजी करणाऱ्या ठाकूरपाडा या संघाची मोठं धावांचं आव्हान इथे मात्र आत्तापर्यंत तरी अपयशी ठरताना दिसत आहेत. विकेटच्या हॅट्रिकवरती आहे गोलंदाज. पाहूया विकेटची हॅट्रिक होते का. हो सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू आणि भिवंडी इमर्जिंगची पहिली विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण करताना गोलंदाज मायरा स्पोर्ट भादवडचा नयन. अध्यक्षस्थानी टेमघरपाडा भादवडच्या विभाग प्रमुख पदी. गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि राती. प्रभाकर अण्णांची पुन्हाई हाय त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वास. अतिशय सुंदर गोलंदाजी नयन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेची पहिली हॅट्रिक भिवंडी इमर्जिंगची पहिली हॅट्रिक नयन पूर्ण करतायत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अभि. इथून मात्र अभि याला फलंदाजी ही जोरदार करावी लागणार आहे. आतापर्यंत सर्वच फलंदाजांनी अपयशी फलंदाजी केलेली आहे. राहुल याने एक षटकार ठोकला होता मात्र तदनंतर त्याला संधी मिळाली नाही आहे अजूनही. नवीन फलंदाज अभि. नयन पुन्हा एकदा सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू बॅक टू बॅक चौथा. शिवसेना शिवा सेनेच्या शहर अध्यक्षस्थानी टेमघरपाडा भादवडच्या विभाग प्रमुख पदी. आणि टेनिस क्रिकेटचा जो रूल असतो ना मित्रांनो त्या रूलानुसार ही डबल हॅट्रिक झालेली आहे. या स्पर्धेतील आत्तापर्यंतचं सर्वोत्कृष्ट भिवंडी इमर्जिंगमध्ये षटक टाकताना गोलंदाज नयर 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती 4 गडी बाद केलेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये ओम. पाहूया ओम. मात्र इथे गोलंदाजीचा दर्जेदार नमुना पेश करताना गोलंदाज नयन आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. आता मात्र फील्डमध्ये थोडंसं चेंजअप करताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज ओम मात्र मैदानामध्ये येतोय. मात्र सुंदर गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना बॅक टू बॅक 2 LBW इथे घेताना गोलंदाज नयन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. रनआउटची संधी डायरेक्ट ही तुकतोय. मात्र सुंदर गोलंदाजी आतापर्यंत नयन याच्या माध्यमातून चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 13वरती. चांगली गोलंदाजी. पाहूया या भिवंडी इमर्जिंगमध्ये आत्तापर्यंत एकही मेडन ओव्हर झालेलं नाही आहे. पहिलं मेडन ओव्हर आपण नयनच्या माध्यमातून पाहू शकतो का. मात्र चांगली गोलंदाजी निश्चितच चांगली गोलंदाजी इथे प्रभावशाली गोलंदाजी नयन याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार नयन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिजनला आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती
तिसऱ्या षटकाची समाप्ती अंती धावसंख्या होती ती 14. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केलेली इथे नयन याने आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये जी गोलंदाजी केली, धावा दिल्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि तब्बल 4 गडी बाद केले. बघा जो रेकॉर्ड होता ना संदेश पाटील, बॉबी फ्रान्सिलोन 12 धावा देऊन 4 गडी बाद केल्या होत्या, त्याच्याहून चांगली गोलंदाजी इथे करताना गोलंदाज नयन फक्त आणि फक्त 6 धावा आणि 4 गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. निखिल गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज ओम. बघा पूर्णपणे इथे मात्र फाईट बॅक करताना दिसत नाहीये तो ठाकूरपाडाचा संघ. ज्या प्रकारे गोलंदाजी त्यांची झाली होती, अतिशय खराब गोलंदाजी झाली होती. तब्बल 89 धावा खर्च केले होते 5 षटकांमध्ये. नितीन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आउट. प्लेड आउट होताना इथे ओम. आणि राती प्रभाकर अण्णांची पुन्हाही हाय त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला. बाळ्या मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय शुभम. बघा ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये जयश्रीराम ठाकूरपाडा या संघाने खेळ केला होता ना, कुठेही या मॅचमध्ये तशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पूर्णपणे इथे मात्र खांदे टेकून दिलेले आहेत फलंदाजीमध्ये जयश्रीराम ठाकूरपाडा संघाच्या संपूर्ण फलंदाजांनी. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 1 षटकार खेचण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, तो देखील राहुल याला. आता गोलंदाजीसाठी तयार होतोय. साईड चेंज केलेली आहे. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा स्विंग करतोय, चांगला वळवतोय, चांगला चेंडू वळवतोय, चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र थांबलेली आहे ती 14 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 1 मोठा फटका आपल्याला या संपूर्ण इनिंगमध्ये पाहायला मिळाले. आणि मित्रांनो, अशा प्रकारची हार कोणाला मान्य नसते. तुमची हार ही नक्कीच क्रिकेटमध्ये सन्मानजनक असायला हवी. भले तुम्ही हार मागील 14 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजे बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप ठरलेले. 5 विकेट त्यामध्ये आणि त्यामध्ये एक हॅट्रिकसुद्धा होती. इथे मात्र पुन्हा एकदा खराब अनुमान, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. मात्र तिथे यष्टीचित होतोय फलंदाज. रिव्ह्यू वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करणारे संघाने पंच, तिसरे पंच आमचे तिसरे पंच चेक करतायत. वाईटसाठी रिव्ह्यू असणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, सनी येतोय. सनी मोर्या लेदर क्रिकेटचा खेळाडू आहे, मात्र कुठल्याही प्रकारची झलक पाहायला मिळाली नाही. मात्र असं नसतो मित्रांनो, कधी कधी तुमचा दिवस खराब असतो, कधी कधी तुमचा दिवस चांगला असतो. क्रिकेटमध्ये असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना चोप पडताना आपण पाहिलेलं आहे, किंवा क्रिकेटमध्ये असे अनेक बॅटर आहेत. फेअर डिलेवरी वाईट नसणार आहे, ओके, एष्टीचित असणार आहे तिकडे खेळाडू. अशा प्रकारे गडी बाद होते. असे अनेक फलंदाज आहेत ज्यांचा खेळ कधी कधी खराब असतो, मात्र त्या 1 इनिंगवरतून त्यांना आपण अनुमानित करणं योग्य नसतं. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी, चांगलं वळण. डॉट चेंडू. बघा आमचे व्हॉलेंटियर्स मैदानामध्ये असतील तर आपण प्लीज पाहायचं आहे जरा. जर धाव आली नाही तर मेडन विकेट ओव्हर होऊ शकतो.
आणि पाहूया चेंडू तर हवेत आहे, मात्र आमच्या VIP बॉक्सच्या वरून जातोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्ट्रेट षटकार. साथ त्याला साऱ्या भावांची एकी दे मागणे हे देवाला. सुख दुःखात साऱ्या गावात जाती हो कार्याला. दुष्ण लागो कधीच ही त्यांच्या या नात्याला. सनी मोर्या याच्या बॅटमधून हा षटकार होतोय. षटकाराने धावसंख्या पुढे होते ती 20 वरती. अजूनही जिंकण्याकरता 70 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 70 धावा. आता फक्त आणि फक्त इथे औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. आणि मित्रांनो पाहायला विसरू नका, यानंतर एक बिग मॅच तुमच्याकरता येत आहे. जवळजवळ पुढच्या राऊंडमध्ये क्वालिफायच्या उंबरठ्यावरती आहे मायराचा संघ आणि एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस विपक्ष या मॅचचा विजेता संघ. भूषण पाटील आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये शॉट फाईन लेगच्या रिजनला. यानंतर विजेता संघाच्या कर्णधाराने त्वरित टॉससाठी यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे सहज सोपा झेल गडी बाद. तारा चमचम चमकत आला. उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. बघा आत्तापर्यंत 8 गडी बाद झालेले, मात्र लूज स्कोर तुमच्या नावावरती होऊ शकतो. बघा कोणालाही आवडत नसतो का त्या स्पर्धेचा लूज स्कोर आपल्या नावावरती असावं. मात्र अनेक संघ आहेत ज्यांना मी पाहिलेले क्रिकेटमध्ये कधीकधी त्यांच्या नावावरती लूज स्कोरसुद्धा होतो आणि कधीकधी तेच हायेस्ट स्कोरसुद्धा करतात. राहुल जर हॅट्रिक केली तर उमेश नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हो इथे मात्र कट केला होता, मिस होतो यष्टीरक्षक आणि चेंडू जातोय तो नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर सीमापार. चौकार आणि धावसंख्या होते 24. सुख दुःखात साऱ्या गावात जाती हो कार्याला. दुष्ण लागो कधीच ही त्यांच्या या नात्या. देवा येतोय नवीन फलंदाज संघाचा मुख्य खेळाडू. आता मात्र देवा धावरे, मात्र इथून फक्त औपचारिकता बाकी आहे. पुन्हा एकदा ग्लान्स केला होता, चेंडू जातोय तो फाईन लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि एक धावने संघाची धावसंख्या 25 आणि सिल्वर जुबली तर कंप्लीट झालेली. संदेश पाटील मात्र तुम्हाला सेंचुरीच्या जवळ जायचं होतं. भूषण पाटील मैदानामध्ये आपण पाहू शकतो. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 26. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आणि पाहायला विसरू नका मित्रांनो, यानंतर बिग मॅच. या मॅचचा विजेता संघ आणि त्रिमूर्ती एंटरप्राइजेस एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी टफ मॅच असणार आहे मित्रांनो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे मात्र टॅप करायचा प्रयत्न होता सनी मोर्या. चेंडू जातोय निर्धाव. या मॅचचा विजेता कर्णधार आपण चेंडू संपल्यानंतर त्वरित यायचं आहे कारण का आम्हाला नाणेफेक करून पुढची मॅचसुद्धा चालू करायची. राहुलने जर ऑलआउट केलं या संघाला तर मेजवानी उमेश नाईक याच्याकडून. एकच धाव, धावसंख्या 27. शेवटचा चेंडू शेष. कल्पेश भोई टेंबोली यांच्याकडून भूषण पाटील यांच्याकडे जर झेल गेला आणि त्यांनी पकडला 500 रुपये. पाहूया चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी षटकार आणि अशा प्रकारे मैदानाच्या बाहेर जातोय तो जय श्रीराम ठाकूरपाडा संघ. तर कॉंग्रॅच्युलेशन मायराचा संघ आणि हार्ड लगा जय श्रीराम ठाकूराचा पाडा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने आपल्या फलंदाजीमध्ये धावा कुठल्या 42 तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार. ऋतिक इज द मॅन ऑफ द मॅच. ऋतिक चला आपल्याला यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कलेक्ट करायचा आहे.
आणि मित्रांनो पाहायला विसरू नका मायरा विपक्ष त्रिमूर्ती बिग मॅच, एक मोठा बॅटल. दोन मातब्बर संघ या फॉर्मॅटमधले दोन मोठे संघ. एक साईडला असणार आहेत अजय नाईक, दुसऱ्या साईडला असणार आहेत ऋतिक भावेश म्हात्रे, तर दुसऱ्या साईडला असणार आहेत करण. एक जबरदस्त बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मायरा विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. मॅन ऑफ द मॅच ऋतिक 42 आपण यायचे. मॅन ऑफ द मॅच देऊ आणि त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. पाहुण्यांची उपस्थिती इथे तुम्हाला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच ऋतिक, ज्याने 42 धावा बनवले आपल्या संघासाठी आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. ऋतिक आपण यायचं व्यासपीठावर. नक्कीच सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. सन्माननीय भरत कृष्ण तरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. त्याचबरोबर एक गिफ्ट हॅम्पर दोरकनाथ काका गुळवी यांच्या शुभ हस्ते आपण देऊ. ऋतिक आपण पुढे यायचं आहे. ऋतिकला पहिली मॅन ऑफ द मॅच आपण द्यायची आहे, ज्याने 42 धावा बनवल्या. गरक्याबाई डोंगरे आणि शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे आपण देत आहोत. आणि त्यानंतर हा गिफ्ट हॅम्पर जो आहे अजय पाटील यांनी दिलेला आहे, तो देखील आपण देत आहोत. खूप खूप अभिनंदन ऋतिक आणि क्वालिफाय मॅचसाठी तुला भरपूर शुभेच्छा. चला वेळ न घेता आपण सन्माननीय भरतदादा तरे यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि दोरकनाथ काका तरे गुलवी आपण देखील यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचे. आपण टॉस करणार आहोत. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन जोडतायत तुषार नाईक लाल्या. बिग मॅच, क्वालिफाय मॅच, टॉप 4ची जागा बनवायची आहे या दोन्ही संघांना. मायरा 11 टीम भादवड संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आता इथे तुम्हाला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला टॉस दाखवतो. एका बाजूला स्वर्गीय प्रभाकर गुलवी स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. तुषारचा त्रिमूर्ती असा कॉल आहे आणि आलेल देखील तेच आहे. पाहुण्यांनी बसून घ्यायचे. दोरकनाथ काका आपण थांबायचे. सन्माननीय विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून हा गिफ्ट आपण विनिंग कॅप्टनला देत आहोत. दोरकनाथ काका गुळवी आपल्या शुभ हस्ते देत आहेत. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे काका. कसं वाटतं तुषार? सर्व सुरक्षित आहे इथे आणि सर्व सुरळीत सुरू आहे. कॅप्टन म्हणून तुम्ही टीमला बघतायत. मागचा मॅच फोटो फिनिश राहिला. दोन्ही गावातील संघ होतं, मात्र जिंकलं. सर्वांची मनं जिंकलं दोन्ही संघांनी. हा मॅच आता मायरा स्पोर्ट भादवड संघाबरोबर खेळायचा आहे. मनामध्ये काय चाललंय सर्वप्रथम नक्कीच आम्ही जाणणार आहोत. मनामध्ये काय नाही, आता आयोजन तर झालं आहे. आता मॅचवर लक्ष पूर्णपणे आमचं. तुमचा सराव झालाय का या मॅचसाठी? कारण की भरपूर मेहनत घेतली आपण, स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही 10 ते 20 दिवस भरपूर मेहनत घेतलेली आहेत. ट्रॉफीज आणणं, टीमांना मॅनेज करणं, ग्राउंडमध्ये पाणी मारणं, खेळपट्टी बनवणं, त्या गोष्टीकडे तुमचं पहिल्यापासून लक्ष आहे. थोड्याच वेळा फ्लडलाईट सुरू होईल. काय अपेक्षा आहे टीमकडून? कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स झाला पाहिजे? सगळे चांगलेच खेळाडू आहेत आणि सगळे आपलेच आहेत. सामनेची टीम पण आपलीच आहे. प्रत्येकाला एकच सांगेन, चांगला केला, चांगली टुर्नामेंट करा. या मॅचमध्ये काही चेंजेस होतील का? नवीन खेळाडू पाहायला मिळतील? हो, काही चेंजेस आहेत आमच्याकडे. म्हणजे जे मागच्या मॅचमध्ये ॲब्सेंट होते ते पूर्ण आलेले आहेत? हो, आता कंप्लीट टीम झालेली आहे आणि आधी पण कंप्लीटच होती, कारण की जे नव्हते त्यांची जागा दुसऱ्या बिल्डरांनी भरून काढली, म्हणजे कंप्लीटच केले त्यांनी सुद्धा.
म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ओमकार अतुल यांनी खूप चांगला साथ दिला आणि शेवटपर्यंत ते संघामध्ये खूप चांगलं खेळलं ते. आता टॉस जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. कारण की फ्लड लाईट्स सुरू होणार आहे थोड्याच वेळात आणि तुम्ही टार्गेट ठेवणार आहात. सामना हा 5 षटकांचा असेल तर किती धावा बनवणार तुम्ही? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. जेवढा चांगलं खेळतील तेवढे जास्त रन होतील आणि गोलंदाजी आहे आमच्याकडे. अजय नाईकला सोडलं तर असा कोणता खेळाडू आहे की तो आपल्या संघासाठी धावा बनवेल? नाही, वैयक्तिक असा कोणी खेळाडू नाही आमच्याकडे. 11 खेळाडू आहेत. क्या बात आहे, म्हणजे 11 खेळाडूंना चांगलं खेळायचं आहे. हो, नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. तुषार नाईक होते, आता मायराचे कॅप्टन आहेत. कसं वाटतोय, कसा हा शो चाललाय, त्याबद्दल तू काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्यांच्या हार्दिक आभार. क्वालिफाय मॅच आहे, टीमला काय सांगशील?